ठिकाणी पुण्यामध्ये सर्वजण बसले आहेत, सर्वांना माहित आहे पण या ठिकाणी का बसलो आहे। या सरकारने 6व्या वेळेस मनोज पाटलांना उपोषणासाठी बसवण्याचं जे पाप केलं आहे, मराठा समाज या सरकारला दाखवून देईल। या अगोदर लोकसभेमध्ये दाखवून दिलेलं आहे आणि आता येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा त्यांची उचलबांगडी केल्याशिवाय मराठा समाज का बसणार नाही। बंधूंनो, ज्या घरातील मुलगी असो मुलगा असो एक एक दोन दोन मार्कावर त्यांना जर घरी बसावं लागत असेल यापेक्षा दुर्दैवी गोष्ट काही नाही। बंधूंनो, आज आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघत आहे सर्व ठिकाणी आंदोलन चाललंय आणि शांततेने अजूनही चाललेलं आहे। यापुढे आपण जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे। या सरकारला सुद्धा दाखवून देऊ मराठा काय आहे। बंधूंनो, आज या ठिकाणी आपण सर्वजण आला, मराठा आरक्षणासाठी सर्वांची धडपड चालली आहे। सर्वांनी एकजूट राहा, मनोजदादांना सपोर्ट करा। आज 6वा दिवस आहे, एक दिवस जर जेवण नाही केलं तर माणसाला काय परिस्थिती सर्वांना माहिती आहे। आज 6वा दिवस आहे, काय मनोजदादांना पडले, कशासाठी त्यांनी एवढा आपल्या जीवाला धोक्यात टाकले आहे। सर्वांनी मनोजदादाला सपोर्ट करण्यासाठी सर्वांनी एकत्र या एवढीच विनंती करतो। थांबतो, जय हिंद जय महाराष्ट्र। प्रथमतः मी संजय भैया सोनवणे व रायकाडी समाज संघटनेचे अध्यक्ष अमोल जाधव यांनी या ठिकाणी पाठिंबा दिला आणि सरकारची जातीवाद लावतोय आणि या ठिकाणी प्रथमतः मी एकनाथ शिंदे साहेबांजवळ आपला मुलाचा अपमान केला। एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस मराठा म्हणून आम्ही बी आमच्या गावात फटाकडे उडवल्या, तर मराठ्याचा मुख्यमंत्री झाला, मराठ्याला न्याय देईल, पण ते देवेंद्र फडणवीसच्या नादी लागून त्यांनी बी जात बदलली अशी विषय झाला। आणि मागच्या 6 महिन्यापूर्वी 1 वर्षात आपलं आंदोलन चालू आहे। मागच्या 6 महिन्यापूर्वी 5-6 विधान परिषदेत त्यांनी आमदार घेतले, ते आमदार केली की कुत्र्यावरून भोकायला लागली जरांगे पाटलावर, जे उठतंय आरोप करते आमदारकी मिळली ना। अहो, हे जरांगे पाटलावर तुम्ही जेवढे टीका करता तेवढा रोष तुमचा वाढणार आहे, लोकसभेला तुम्ही बघितलं आहे, पण ह्याचा असा अर्थ नाही की विधानसभे विरोधी पक्षांना पण त्याचा फायदा होईल। एक वेळेस आम्ही संजय भैयाच्या उमेदवाराला मतदान देऊ, पण ज्या माणसाने आम्हाला विरोध केला, ज्या माणसाने विरोधी पक्ष असेल अगर सत्यवाले पक्ष असेल, आम्ही म्हणल्या पद्धतीने भैयाच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ, पण तुम्हाला मतदान देणार नाही असं तुम्ही ग्रहित समजू नका। त्यामुळे विरोधी पक्ष असेल सत्ताधारी पक्ष असेल यांनी भूमिका डिक्लेअर करावी। आणि मराठ्यांना काय, आम्ही काल नोटीस पत्र द्यायला गेलो, दुसऱ्या मिनिटात आम्हाला नोटीस दिलं, पण आज तुम्हाला हैदराबाद गॅजेटचे 8000 पुरावे सापडले। मराठवाडा सरसकट सगळ्या त्या आरक्षणात बसतो। सकेश्वरीने तुम्ही अधिसूचना काढली, कायद्यात रूपांतर करायचे का तुम्ही लांबवताय, कुणाचा दबाव आहे? आंदोलना शेजारी आंदोलन बसवायचे, या ठिकाणी ओबीसी असतील सर्व समाज बांधव आपले बांधव आहेत, तर सरकार यात फूट पाडायला प्रयत्न करते। त्यामुळं सरकारला एवढीच विनंती करतो की या पुढे होणाऱ्या परिणामाला सरकार जबाबदार राहील, एवढं ज्या ठिकाणी बोलतो आणि मी थांबतो। या ठिकाणी फक्त प्रत्येकाला एक विनंती की मोजक्या शब्दात मनोगत व्यक्त करा। रयतेचे राजे शिवछत्रपती भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शंभूराजे, इतर सर्व थोर महापुरुषांना प्रथमतः त्रिवार वंदन करतो। आज या इंदापूर तालुक्याच्या सकल मराठा समाजानं या ठिकाणी रास्ता रोकोचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। सर्वप्रथम मी या इंदापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाला महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं जाहीर पाठिंबा देतो। गेले 6 दिवसापासून या मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी मनोज जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत। आज आपण टीव्ही इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून आपण पाहतोय की त्यांची
शारीरिक परिस्थिती ही खूप ढासळत चाललेली आहे आणि आपण सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की ते हे कुणासाठी करतायत. आज जर आपण पाहिलं तर मला वाटतं अमोलने या ठिकाणी उल्लेख केला की जे श्रीमंत मराठा आहे त्यांना या आरक्षणाची आंदोलनाची काही देणं घेणं नाही असं या वातावरणावरून दिसतंय. खऱ्या अर्थानं अगदी बरोबर, कारण मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा त्याला नाव ही त्याच पद्धतीचं दिलेलं आहे, गरजवंत मराठ्यांचा लढा. म्हणून आपण लय मोठ्या संख्येनं आपल्या पाठीशी उभं राहतील अशी काय अपेक्षा करायची कारण नाही, परंतु आपण सर्वजण मिळून यामध्ये आपण ताकद वाढवून या सरकारला झुकवण्याचं काम आपण सर्वजण केलं पाहिजे. गेल्या वर्षभरापासून आपण सर्वजण पाहतोय की कशा पद्धतीनं या सरकारनं आपल्याला कोटीनाटा आश्वासनं देऊन या ठिकाणी आंदोलनं थांबवायची, पुन्हा आंदोलनं सुरू करायची आणि न्याय शेवटपर्यंत द्यायचा नाही. अशा पद्धतीनं या सरकारनं या राज्यामध्ये जे वातावरण सुरू केलंय याला कुठंतरी आपण धडा शिकवणं गरजेचं आहे. आज जर का तुम्ही पाहिलं महाराष्ट्रामध्ये विविध जाती धर्मामध्ये जातीय तणाव निर्माण कसे होतील, जाती जातीमध्ये दंगली कशा भडकतील, अशा पद्धतीचं या सरकारचं काम सुरू आहे. आज जर आपण पाहिलं या महाराष्ट्रामध्ये हे फक्त छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, यांची फक्त नावं घेऊन या ठिकाणी या राजकीय नेते मंडळींनी पक्षांनी आपापल्या पोळ्या भाजलेल्या आपण पाहिलेल्या. जसं पाटलांनी आता सांगितलं की जरी लाडकी बहीण जरी आणली तरी ती बहीण सुद्धा आमचीच आहे आणि म्हणून तुमचा काय उपयोग होणार नाही. आणि हे खरं आहे की हे फक्त त्यांच्या लक्षात आलेलं आहे की जे मराठा समाजाचे या राज्यामध्ये जे मोठ्या प्रमाणावरती आंदोलन सुरू आहे, त्यामुळं मराठा समाज हे आपल्या विरोधामध्ये जाणार आहे हे त्यांनी गृहीत धरलेलं आहे. बांधवांनो, आपल्याला त्याच्या पुढे जाऊन तयारी करावी लागेल, कारण त्यांनी त्या पद्धतीनं नियोजन आखलेलं आहे. मतदारांना खुश करून आपल्या बाजूने कसं मतदान वळवायचं हे त्यांची सुद्धा नियोजन सुरू आहे. परंतु तुम्हाला सांगतो, आपण आक्रमक आंदोलन करून आता सरकारला वटणीवर आणणं हे आपलं काम आहे, कारण शांततेच्या मार्गाने न्याय मिळेल असं काही वातावरण आता सध्या दिसत नाही. आणि जेव्हा जेव्हा हे कसं आहे की शेवटी लहान बाळ जरी असलं तरी ते रडल्याशिवाय त्याची आई त्याला पाजत नाही, म्हणून आपल्याला सुद्धा त्या पद्धतीनं आता नियोजन करणं गरजेचं आहे. पाठीमागं आपण तुम्ही पाहिलं असेल की कोकणामध्ये मालवणच्या त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा त्या ठिकाणी एक साधारण 9 महिन्याच्या कालावधीमध्ये ढासळलेला आपण पाहिला. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी जे गड किल्ले उभा केले त्यांना अजून धक्का लागला नाही. आणि जर का 9 महिन्यामध्ये जर का छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं तुम्ही पुतळे उभा करताय आणि ते ढासळतायत, म्हणजे तुमचा किती मोठा भ्रष्टाचार आहे हे यावरून सिद्ध होतं. आणि या महापुरुषांच्या बद्दल तुमच्या मनामध्ये किती आस्था आहे हे सुद्धा जाणून येतं. म्हणून या ठिकाणी मी सर्व मराठा बांधवांना सुद्धा या ठिकाणी पुन्हा विनंती करतो की आपण सर्वांनी येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या पाठीशी उभं राहणाऱ्याच्याच पाठीशी आपण सुद्धा उभं राहणं गरजेचं आहे. आजपर्यंत कोणी न बोलवता आपण त्यांच्या पाठीमागं उभं राहिलो, म्हणूनच आज आपल्यावरती ही वेळ आलेली आहे. म्हणून त्यांना तुमच्या दारामध्ये भीक मागायला जरी आले तरी त्यांना यावेळेस हा धडा शिकवा आपण सर्वांनी. त्यावेळेसच हे तुम्ही ज्या ज्या वेळी तुमच्या भावना व्यक्त करताल त्या त्यावेळी तुमच्या पाठीशी उभं राहतील, कारण त्यांना हे दिवस आल्याशिवाय समजणार नाही. म्हणून आपण सर्वांनी एकत्रितपणे राहून, आणि सरकारला सुद्धा माझी एक विनंती आहे की आपण मनोज जरांगे पाटलांना अनेक वेळा फसवलेला आहे, तर यावेळी आपण त्यामध्ये तोडगा जरूर काढावा, कारण त्यांची शारीरिक परिस्थिती अतिशय ढासळलेली आहे. पाठीमागं आम्ही अनेक वेळा त्यांचे न्यूज पाहिल्या, डॉक्टरांच्या मुलाखती पाहिल्या. बांधवांनो, आमरण उपोषण करणं हे तितकं सोपं नाही.
त्याचा थेट आपल्या शरीरावरती परिणाम होतो. त्याच्या व्याधी त्या व्यक्तीला सहन कराव्या लागतात आणि म्हणून ते आज या मराठा समाजासाठी त्या ठिकाणी ते वेदना सहन करतायत आणि त्या वेदनेची कदर आपण सर्वांनी केली पाहिजे. आणि म्हणून या सरकारला सुद्धा विनंती आहे की पुढचा अनर्थ जर आपल्याला टाळायचा असेल तर लवकरात लवकर या मनोज जरांगे पाटलांनी ज्या काही मागण्या आपल्याकडे केलेल्या आहेत त्या मागण्यांचा आपण तात्काळ विचार करावा. नाही त्या ठिकाणी तुम्ही हेलिकॉप्टर वापरता, विमानं वापरता, तात्काळ त्या ठिकाणी जाऊन तुम्ही काही कामं करता ते सगळ्यांना माहीत आहे. सरकार बनवताना कसं फास्टमध्ये बनवलं, किती कशाचा वापर केला हे सगळ्यांनी या महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेनं पाहिलं. तसाच तातडीनं निर्णय आपण या ठिकाणी घ्यावा आणि मनोज जरांगे पाटलांचं जे आमरण उपोषण आहे त्यांच्या मागण्या मान्य करून त्यांना थांबवण्यासाठी सरकारनं तात्काळ पावलं उचलावीत. अन्यथा या महाराष्ट्रामध्ये जसं आता आमच्या सहकाऱ्यांनी प्रवीण पवारांनी सांगितलं तर त्या ठिकाणी सरकारनं तात्काळ पावलं उचलून ज्या पद्धतीनं तुम्हाला ज्या काही गोष्टी करायच्या तुम्ही फास्ट करता, जशा पद्धतीने योजना राबवल्या गेल्या त्या योजनांचे पैसे सुद्धा बहिणींपर्यंत पोहोचलं का नाही हे सुद्धा तुम्ही चेक केलं. स्थानिक लेवलचे नेते मंडळी सुद्धा त्याच्यामध्ये उतरून त्यांनी काम केलं. तशाच पद्धतीचं सगळ्याच नेत्यांनी याच्यामध्ये उतरून जर काम केलं तर हा लढा मिटायला जास्त वेळ लागणार नाही आणि त्यांच्या मागण्या लवकरात लवकर सरकारनं मान्य कराव्यात अशा पद्धतीची सरकारला विनंती करतो. खूप ऊन झालेला आहे, या ठिकाणी आपण सर्वजण उन्हामध्ये बसलो याचं सुद्धा आपल्याला भान आहे. त्यामुळं वाढीव जास्त काय आता भाषण न करता मी या ठिकाणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांच्या समोर आपल्या या सकल मराठा बांधवांना या ठिकाणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या ठिकाणी जाहीर पाठिंबा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय.